एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहेत. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहेत. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. आजच्या मन्नामध्ये आपण गलतीकारास पत्र याचा 3रा अध्याय आणि 13 आणि 14 या वचनामधून पाहूया. मी आपणासाठी आणि माझ्यासाठी वाचत आहे. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला, त्याने आपणाला नियमशास्त्रापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. देवा पासलेलं वचन आशीर्वादित करो. प्रियांनो, पौलाने गलतीकाराच्या मंडळीला, गलती प्रांतातील ज्या मंडळ्या आहेत त्यांना हे पत्र लिहिलेलं आहे. आणि या ठिकाणी गलती प्रांतातील ख्रिस्ती मंडळांना हे पत्र लिहिण्याचं कारण असं की काही यहुदी विश्वासणारे गलती प्रांतात गेले व त्यांनी तेथील मंडळांना खोटे शिक्षण दिले. ते खोटे शिक्षण देत असेल. ते असे शिकवत की तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यावर तुम्ही यहुदी धर्माचे, त्याचबरोबर तुम्ही यहुदी धर्माचे पालन करणे गरजेचे आहे. त्याशिवाय तारण होत नाही, म्हणजे सुनता होणे आणि यहुदी सण चालीरीती पाळणे इत्यादी इत्यादी ते खोटं शिक्षण ते त्या ठिकाणी ते देत होते. आणि म्हणून पौलाने या मंडळीला, या गलती प्रांतातील मंडळांना हे पत्र उद्देशून लिहिलेलं आहे की तुम्ही या खोटे शिक्षणाच्या आहारी जाऊ नका. आणि या ठिकाणी म्हणून तो हे पत्र लिहित आहे. आणि त्या ठिकाणी आपण वाचल्याप्रमाणे वचन 3:13 प्रमाणे आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून भरून सोडवले, खंडणी भरून सोडवले. आणि नियमशास्त्र म्हणजे काय? नियमशास्त्र म्हणजे जे मोशेचं नियमशास्त्र, हे देवाच्या नियमांचं पुस्तक आहे. आणि हे देवाच्या कारभारातील एक तात्पुरती योजना होती आणि तिचा अंमल ख्रिस्ताच्या आगमना काळापुरताच होता. आणि ज्यावेळेस आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि आमचा प्रभू येशू ख्रिस्त या मनुष्याच्या पापासाठी तो वधस्तंभावर मरण पावला, त्यावेळेस हे नियमशास्त्र काय झालं? त्यावेळेस नियमशास्त्र हे संपलेलं आहे. आणि म्हणून नियमशास्त्र हे मोशेच्या द्वारे देण्यात आलेले आहे. आम्ही योहानाच्या 1 अध्याय आणि 17व्या वचनात जर त्या ठिकाणी वाचलं, नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले, परंतु देवाची जी कृपा व सत्य ती येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून नियमशास्त्राच्या द्वारे कुणालाही देवाची कृपा आणि देवाचं सत्य प्राप्त होत नाही. तर त्यासाठी काय? आमच्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा आपल्याला तारणारा म्हणून स्वीकार करणं, हे ज्यावेळेस घडत नाही तोपर्यंत मनुष्याला पापाची क्षमा मिळत नाही. आणि म्हणून प्रियानो, आता ख्रिस्ती मनुष्य मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही आपण काय केलं पाहिजे? काळजीपूर्वक लक्षात ठेवलेलं पाहिजे. आणि या ठिकाणी विश्वासाने ख्रिस्ताशी आपले नाते जोडलेले आहे. कृपेने त्यांच्या म्हणजे काय झालेले? तारण झालेले आहे. म्हणून आपण त्याबद्दल उत्स्फूर्तपणे काय केले पाहिजे? देवाकडे आम्ही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. देवाकडे आम्ही वारंवार देवाचे आभार मानलेले पाहिजे. आणि म्हणून आम्ही जर गलतीकाराच्या 5 आणि 1 अध्यायात 1 वचनात गेलो, ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले म्हणून त्यात टिकून राहा. आणि काय केलेलं आहे? या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला त्या नियमशास्त्रापासून काय केलेलं आहे? मुक्त केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा? त्यात टिकून राहा, त्यामध्ये तुम्ही टिकून राहा. तुम्ही परत नियमशास्त्राच्या अधीन जाऊ नका आणि गुलामगिरीच्या जोवाखाली पुन्हा सापडू नका. आणि म्हणून तुम्ही परत काय? त्या नियमशास्त्राचं पालन करून तुम्ही त्या सैतानाच्या आधिपत्याखाली जाऊ नका, त्याचे तुम्ही गुलाम होऊ नका, असं तो या ठिकाणी वारंवार या
गलतिया प्रांतातील मंडळांना प्रभू येशू ख्रिस्त पौल प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण त्यांना शिकवत आहे. आणि नियमशास्त्र पालन केले म्हणून कोणी नीतिमान ठरू शकत नाही. आणि ते काय न पाळल्यामुळे काय होतं, मनुष्यावर शापच येतो. काय होतं, नियमशास्त्राचं आपण जर पालन केलं नाही तर काय होतं, त्यामुळे आपल्याला आपल्यावर पापच येतं. नियमशास्त्रातील कर्मे करणे म्हणजे केलेल्या कर्मावर विश्वास ठेवणे. नियमशास्त्र पालन करणे म्हणजे केलेल्या कर्मावरती विश्वास ठेवणे. आणि लुकरूस 18 आणि 12 वचनावर आम्ही गेलो, मी त्या ठिकाणी तर म्हणतो, मी आठवड्यातून 2दा उपवास केला, आम्ही एवढा दान धर्म केला. म्हणजे तुम्ही ज्या कृती करतायत त्याच्यावर विश्वास ठेवणं ही गोष्टी नाही प्रियांनो. तर आम्ही काय केलं पाहिजे, विश्वासाने आम्ही आमच्या प्रभू श्री ख्रिस्तावरती तारण विश्वास ठेवला पाहिजे. आणि या ठिकाणी आम्ही वाचलं 13 वचनामध्ये, गलती 3:13, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झालेला आहे. आणि प्रियांनो, आपल्याला माहित आहे, सर्वांना ज्ञात आहे, आमचा प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म हा काय पवित्र आत्म्यापासून झालेला आहे. परंतु प्रियांनो, मनुष्य कसा आहे, हा मनुष्य जन्माचाच पापी आहे. आणि आम्ही स्तोत्र 51:5 मध्ये म्हणतो, वाचतो, दावीद म्हणतो, मी जन्माचाच पापी आहे. आणि खरोखर प्रियांनो, आम्ही देखील काय, आम्ही आदामाचे वंशज आहोत आणि आम्ही जन्माचे पापी आहोत आम्ही प्रियांनो. आणि पहिला मनुष्य आदाम हा पापी झाला, परंतु दुसरा मनुष्य जो स्वर्गातून आला त्याने काय केलं, मनुष्याचे पाप स्वतःवरती त्या ठिकाणी घेतलं. आम्ही 1 कोरिंथ आणि 15व्या अध्यायामध्ये या ठिकाणी वाचतो, काय केलं, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्याचं पाप त्याने स्वतःवर घेतलेलं आहे. आणि त्याने आम्हाला खंडणी भरून काय केलेलं आहे, त्याने आम्हाला मोलाने विकत घेतलेलं आहे. आणि आदामाने पाप केल्यामुळे तो शापित झाला आणि त्यामुळे काय झालंय, भूमीला शाप आलेला आहे. आम्ही उत्पत्तीच्या 3रा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये जर त्या ठिकाणी गेलो, कशा प्रकारे आदामाने पाप केलेला आहे आणि त्यापासून काय झालेलं आहे, भूमीला आणि त्या आदामाला कशा प्रकारे शाप आलेला आहे. आपण जाऊया उत्पत्ती 3 आणि 17 मध्ये. आदामच तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपवास खाशील, ती तुला काटे व गुसळे देतील. तू शेतातले पीक खाशील, तू आपल्या निडळाच्या घामाने भाकर मिळून खाशील व पुन्हा मातीला जाऊन मिळशील. आणि प्रियांनो, काय झालेलं आहे, मनुष्याला यामुळे काय झालेलं आहे, शाप आलेला आहे, मनुष्याला मरण आलेलं आहे प्रियांनो. आणि हा शाप काय, आदामपासून आपणा सर्वांना देखील तो काय लागू आहे, कारण आम्ही काय केलेलं, आम्ही आदामाचे वंशज आहोत, आम्ही आदामा, आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला देखील तो शाप आहे. आणि मनुष्याला या मरणापासून सोडण्यासाठी देवाने योजना केलेली आहे. देवाने काय केली, योजना केलेली आहे. आणि आम्ही पाहतो इब्रिकराच्या 9व्या आणि 10व्या अध्यायामध्ये गोरे आणि बकरे यांच्या रक्तापासून काय होता, देवाला संतोष नव्हता. आणि म्हणून देवाने काय केलं, देवाने योजना केली. आणि आम्ही पाहतो यशायाच्या 9व्या अध्यायाने जर 6व्या वचनामध्ये गेलं तर त्या ठिकाणी देवाने योजना केलेली, यशाया संदेशाद्वारे त्यांनी सांगितलं, कारण आम्हासाठी बाळ जन्माला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर काही सत्ता राहील. आणि तो कोण, त्याच्या स्थायी सत्ता राहील, तो शांतीचा अधिपती असेल. आणि तो काय, तो समर्थ देव असेल. आणि होय प्रियांनो, तोच आमचा प्रभू येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती म्हणून या जगामध्ये आला, तो सर्व समर्थ देव म्हणून या जगामध्ये आला. आणि त्या ठिकाणी काय, त्याने काय केलं, आम्हाला तो पवित्र आत्म्यापासून आहे. त्याचा जन्म कसा होता, त्याचा जन्म मनुष्यापासून नव्हता, तर का त्याचा जन्म आम्ही मत्ती 1 आणि 20 मध्ये पाहतो, तो पवित्र आत्म्यापासून आहे. त्याचे नाव देवाने देवदूताने त्या योसेफला सांगितलं, त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. आणि खरोखर आमचा प्रभू येशू ख्रिस्त या पापी मनुष्याला तारण्यासाठी, या पापी मनुष्याची त्या पापापासून सुटका करण्यासाठी काय केलेलं आहे, तो त्याने त्या कुमारी पवित्र आत्म्याच्या द्वारे कुमारी मार्याच्या त्याने कोटी जन्म घेतलेला आहे. आणि तो निष्कलंक असा तो जन्माला आलेला आहे. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू म्हणजे आम्ही लुकाच्या 1 अध्याय आणि 33व्या वचनामध्ये प्रभू येशू म्हणजे तारणारा, आणि त्याला पवित्र देवाचा पुत्र म्हणतील, कारण कोण आहे, तो देवाचा पुत्र म्हणतील. तो युगानुयुग राज्य करील, त्याच्या राज्याला काय कधी अंत राहणार नाही व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. आणि म्हणून आमचा प्रभू येशू कसा होता, तो पवित्र आत्म्याच्या द्वारे तो निष्कलंक म्हणून तो जन्माला आलेला होता. आणि आम्ही जर 1 पेत्र आणि 1:19 मध्ये जर त्या ठिकाणी गेलो, तो कसा होता, तो तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा होता. आणि तो कसा होता, तो निष्कलंक आणि निर्दोष कोकरा असा होता. आणि आम्ही त्याचप्रमाणे 1 पेत्र 2:22 मध्ये जर गेलो, त्याने पाप केले नाही, त्याने काही पाप केलेले नाही,
त्याच्या मुखामध्ये कधी कपट आढळलेलं नाही. आणि त्याचप्रमाणे मी यशा 53 मध्ये जरी वाचलं त्या ठिकाणी तरी मग यशा म्हणतो त्याच्या मुखामध्ये कधी पाप आढळलेलं नाही, त्याच्या मुखामध्ये कधी कपट आढळलेलं नाही. तर आमचा प्रभू कसा होता? निर्दोष होता, निष्कलंक होता, त्याच्या ठाई कुठल्याही प्रकारचं पाप नव्हतं. आणि आम्ही जर पौलाचे करिंथीकरास दुसरे पत्र आणि 5वा अध्याय आणि 21व्या वचनात जर त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी पौल म्हणतो त्याला पाप ठाऊक नव्हते, कारण आमचा प्रभू निर्दोष आणि निष्कलंक असा तो या जगामध्ये जन्मास आलेला होता. आणि त्याप्रमाणे आम्ही जर इब्रीकराचा लेखक म्हणतो इब्री 7 आणि जर 26 मध्ये गेलो, प्रभू येशू पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनापासून वेगळा व आकाशावरून उंच करण्यात आलेला आहे. आणि आम्ही जर इब्री 7 आणि 26 मध्ये जाऊया, इब्री 7:26 मध्ये असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते, तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनापासून वेगळा व आकाशावरून उंच करण्यात आलेला आहे. आणि तो कसा आहे? पापी जनापासून वेगळा, तो मनुष्यापासून वेगळा होता. आणि तो कसा होता? तो आकाशावरून उंच करण्यात आला. त्याला काय केलं? त्याला उंच स्थानी त्याचं राजासन आहे. आम्ही पाहतो प्रगटीकरणामध्ये आमच्या प्रभूचं स्वर्ग काय त्याचं राजासन आहे आणि पृथ्वी त्याचं पदासन आहे. आणि तो काय केलेला आहे? तो आकाशाहूनही त्याला उंच असं करण्यात आलेला आहे. आणि तो काय आहे? आम्ही प्रभू येशूचा शिष्य योहान हा म्हणतो, योहान 1 आणि 3:5 मध्ये, पहिले योहान 3:5 मध्ये, मनुष्याची पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला. आणि तो काय? मनुष्याचे पापे हरण करण्यासाठी, मनुष्याला त्या पापापासून सोडवण्यासाठी तो आलेला आहे. आणि त्याच्या ठाई योहान म्हणतो त्याच्या ठाई पाप नाही, कारण तो निर्दोष होता, तो निष्कलंक कोकरा म्हणून तो या ठिकाणी आला होता. आणि त्याचप्रमाणे इब्रीकराचं पत्र 10 आणि 4 मध्ये आम्ही जर पाहिलं, त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीलाच ऐकलं 10:4 प्रमाणे, कारण बैलाचे व बकऱ्याचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. आणि तो म्हणून तो या जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अर्पण यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणाने तुला संतोष नव्हता. यावरून मी म्हणालो, हे पहा देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवलेले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि खरोखर आमचा प्रभू या आमच्यासाठी तो काय म्हणला? तो या जगामध्ये आलेला आहे. आणि त्या ठिकाणी इब्री 9 आणि 12 प्रमाणे आम्ही जर पाहिलं, त्या ठिकाणी कारण आणि बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. आणि आम्ही जुन्या करारामध्ये जर गेलो, त्या ठिकाणी त्या मनुष्याच्या पापासाठी क्षमा होण्यासाठी, पापाचं क्षालन होण्यासाठी काय करत? ते याजक लोक काय करत? लेवी लोक ते वारंवार काय करत? त्या यहुदी लोकांचं अर्पण घेऊन काय करत? ते मंदिरामध्ये जात होते, परमपवित्र स्थानात जात होते. परंतु आम्ही या ठिकाणी 4थ्या वचनात वाचतो, त्याने तो 12व्या वचनात आम्ही वाचतो, तो एकदाच आमचा प्रभू येशू ख्रिस्त काय केला? एकदाच स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र गेला आणि त्याने आम्हाला काय केली? सार्वकालिक मुक्ती मिळवलेली आहे. असा आमचा प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे? तो निर्दोष होता, तो निष्कलंक असा होता. परंतु काय केलं? त्या प्रभूने आम्हाला जी पापाची शिक्षा होती, ती प्रभूने प्रभू देवाने काय केली? आपल्या पुत्रावरती ती शिक्षा लादण्यात आली. आमचा प्रभू आमच्यासाठी काय झाला? तो आम्ही गलती 3:13 मध्ये त्या ठिकाणी वाचलं, तो आमच्यासाठी नियमशास्त्राप्रमाणे तो शापित असा झालेला आहे. त्याने काय केलं? त्याची त्या वधस्तंभावरती सांडलेल्या पवित्र आणि निष्कलंक अशा रक्तापासून देवाने आम्हाला मोलाने विकत घेतलेला आहे. आम्ही जर पहिले करिंथ याचा जर 6व्या अध्यायात जर गेलो, पहिले करिंथ 6 आणि 20 मध्ये, त्या ठिकाणी कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहे. पौल त्या ठिकाणी करिंथीकराच्या मंडळीला तो सांगत आहे, पहिले करिंथ 6 आणि 20 मध्ये, 19, तुमचे शरीर तुम्हामध्ये वास करणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला आलाय त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेला. म्हणून तू काय केलं पाहिजे? म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचा गौरव केलं पाहिजे. तुम्ही इतर लोकांच्या, इतर देवदेवतांच्या तुम्ही मागे लागलं नाही पाहिजे, त्यांची तुम्ही आराधना केली नाही पाहिजे. तर तुम्ही काय? तुमच्या स्वतःच्या शरीरावरती तुमचा काही अधिकार नाही. तुम्हाला देवाने त्याच्या पुत्राच्या पवित्र रक्ताच्या द्वारे तुम्हाला त्याने मोलाने विकत घेतलेला आहे. म्हणून आम्ही आमच्या शरीराने काय केलं पाहिजे? आमच्या शरीराने, आमच्या मुखाने, आम्हाला देवाने जे अवयव दिले, आम्ही त्या सर्वांच्या द्वारे आम्ही आमच्या देवाचं गौरव केलं पाहिजे.
आणि त्याचप्रमाणे पहिले करिंथ 7 आणि 23 मध्ये देखील तो पौल त्या ठिकाणी म्हणत आहे, तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहात, म्हणून तुम्ही काय करा. पहिले करिंथ 7 आणि 23, तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, माणसाचे गुलाम होऊ नका. आणि म्हणून काय करा, तुम्ही माणसांचे गुलाम होऊ नका. तुम्ही मनुष्याची काय करा ना, मनुष्याला मोठेपणा देऊ नका. तुम्ही मनुष्याची आराधना करू नका, मनुष्याची मनधरणी करू नका. तर तुम्ही काय करा, तुम्ही देवाचे आराधक असे व्हा. तुम्ही विश्वासाने काय करा, तुम्ही देवाची प्रार्थना करा. आणि तुम्ही विश्वासणारे काय म्हणा, तुम्ही विश्वासणारे म्हणून, चांगले विश्वासणारे तुम्ही म्हणून या जगामध्ये तुम्ही जीवन जगा. आणि या ठिकाणी म्हणून पौल या ठिकाणी गलतीकराच्या पत्राला तो गलतीकरा मंडळीला तो लिहित आहे. तुम्ही काय करा, तुम्ही त्या चुकीच्या शिक्षणाकडे तुम्ही माग जाऊ नका. तुम्ही काय करा, त्या चुकीच्या शिक्षणापासून तुम्ही दूर राहा. कारण ते काय करत आहे, ते खोटे शिक्षण तुम्हाला देत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज देखील आपण विश्वासणाऱ्या मंडळामध्ये पाहतो काही लोक काय करतात, गपचूपपणे मंडळातील बंधूजनाची जे बंधू कमकोत मनाचे आहेत, जे थोडे वचनामध्ये अस्थिर आहेत, त्यांना वचनाचं ज्ञान कमी आहे, अशा लोकांना काय करतात, ते त्यांना भेटी देतात आणि त्यांना काय करतात, त्यांना ते खोटं शिक्षण ते सांगतात. आणि म्हणून प्रियानो, आपण या जगामध्ये जीवन जगत असताना आपण काय केलं पाहिजे, जे खोटे शिक्षण देणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आम्ही कसे आहात, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी या तो भूतलावरती आला, त्याने आमच्यासाठी त्याने त्या वधस्तंभावरती प्राण दिलेला आहे. या शिक्षणावर आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही आधारित राहिलं पाहिजे. आम्ही खोट्या शिक्षणाच्या अधीन आम्ही गेलं नाही पाहिजे. आणि काय करतो, आणि जो कमकुवत मनाचे लोक आहेत त्या अशावरती सैतान नेहमी काय करतो, तो त्या ठिकाणी त्यांच्यावर तो हल्ला करत असतो. आणि म्हणून आम्ही पहिले करिंथच्या याच्यामध्ये पाहतो, त्या ठिकाणी तो काय करतो, तो गर्जणाऱ्या सिंहासारखा तो फिरत असतो आणि तो आपलं काय करतो, तो आपलं सावज या ठिकाणी तो शोधत असतो. म्हणून प्रियांनो, आपण काय केलं पाहिजे, आपण खोट्या शिक्षणावरती विश्वास ठेवला नाही पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणतो, ख्रिस्त नियमशास्त्राच्या मरणाचा शाप प्रभूने स्वतःवर घेऊन काय केलेलं आहे, स्वतःवर घेतलेला आहे. आणि काय केलं, मानवाची पापापासून सुटका केलेली आहे. आणि आम्ही स्तोत्रामध्ये वाचतो याप्रमाणे, पूर्व दिशा पश्चिमेपासून जितकी दूर आहे तितकी दूर त्याने काय केले, त्याने मनुष्याचे पापे आमच्यापासून दूर केलेले आहे. तो आता आमची पापे स्मरत नाही. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, आमच्या प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवून आम्ही जीवन जगलं पाहिजे या ठिकाणी. आणि प्रभू या ठिकाणी म्हणून आम्ही खोट्या शिक्षणावर अवलंबून राहता आम्ही आमच्या प्रभूच्या शिक्षणावरती, नव्या कराराच्या शिक्षणाबरोबरती आमची जी प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे जी खंडून घेतलेली मंडळी आहे, त्या मंडळीमध्ये आम्ही विश्वासाने आम्ही जीवन जगलं पाहिजे. आम्ही इतर कुठल्याही गोष्टीवरती आम्ही लक्ष न देता आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिक्षणावरती आम्ही लक्ष दिलं पाहिजे. मंडळीच्या शिक्षणावरती, मंडळीचे जे तत्व आहेत त्याच्यावरती आम्ही अवलंबून राहून देवाचं या जगामध्ये आम्ही मंडळीमध्ये जीवन जगलं पाहिजे. आणि या ठिकाणी आणि म्हणून 12 वचन जर आपण 3:12 मध्ये, नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे आणि काय, परंतु जो त्यातील कृत्या तो त्या योग्य जगेल. आणि परंतु हे काय, नियम विश्वासाचे नव्हे. आणि म्हणून या ठिकाणी 13 वचन, आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडून सोडवले. आणि जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. आणि आम्ही ही देवाची जी देवाने जे अभिवचन दिलं होतं, देवाने जे संकल्प केला होता, त्याप्रमाणे आम्ही जर अनुवादाच्या 21व्या अध्यायात जर गेलो आणि 23 या वचनामध्ये जर त्या ठिकाणी गेलो, अनुवाद 21 आणि 23 मध्ये त्या ठिकाणी काय म्हटलेलं पाहूया. तर त्याचे प्रेत 22 पासून, एखाद्या मनुष्याने मरण पात्र असा काही गुन्हा केल्यामुळे त्याला मृत्यूची शिक्षा झाली व त्याला झाडावर टांगले, तर त्याचे प्रेत रात्रभर झाडावर टांगलेले राहू देऊ नये, पण त्याच दिवशी त्याला अवश्य पुरावे, कारण टांगलेल्या मनुष्यावर देवाचा शाप असतो. आणि खरोखर आमचा प्रभूला काय केलं होतं, टांगलं होतं. त्याला पृथ्वी आणि स्वर्ग याच्यामध्ये त्याला काय, आकाशामध्ये त्याला टांगलेलं होतं. आणि म्हणून जो देवाने जी देवाने जी भविष्यवाणी केली होती ती काय झालेली आहे, या ठिकाणी ती अपूर्ण झालेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, हा शास्त्रलेख आहे. आणि आम्ही अनुवादामध्ये वाचलं काय, आमचा प्रभू आमच्यासाठी काय झाला, तो शापित असा झालेला आहे. आणि आमच्या प्रभूला प्रभू आमच्यासाठी काय केलं, आमच्यासाठी प्रभू त्या वधस्तंभावर गेला. त्याच्या ठाई कुठल्याही प्रकारचं पाप नव्हतं, तो निष्कलंक होता.
तो निर्दोष होता. तो निर्दोष असा असताना देखील काय केलं, तो केवळ आणि केवळ तुमच्या आणि आमच्या पापासाठी तो त्याला वधस्तंभावर देण्यात आलं. तो आमच्यासाठी त्या मरण पावला. आणि तो ते एकदाच आमच्यासाठी तो अर्पण घेऊन गेला. त्याने वारंवार त्याने आमच्यासाठी अर्पण त्या ठिकाणी केलेलं नाही. आणि आम्ही जर इब्रिकराच्या 9व्या अध्यायात जर त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी काय केलेलं आहे, 9:19-20 म्हणून बंधुजनो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताच्या द्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आलेलं आहे. प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे आम्हाला एक प्रकारे काय झालंय, परमपवित्र स्थानामध्ये जाण्याचे आम्हाला धैर्य मिळालेलं आहे. आम्ही जुन्या करारामध्ये पाहतो, याजक त्या प्रमुख याजकाशिवाय परमपवित्र स्थानामध्ये जाण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. परंतु आम्हाला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरील मरणाच्या द्वारे आम्हाला काय मिळालेलं आहे, आम्हाला त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने परमपवित्र स्थानात येशूच्या रक्ताच्या द्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आलेलं आहे. आणि म्हणूनच प्रियांनो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या द्वारे आम्हाला काय झालेली, आमच्या पापाची क्षमा झालेली आहे. आणि आम्हाला त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या मंडळीमध्ये जाऊन काय त्याच्या पुत्राच्या पवित्र मेजवानीमध्ये आम्हाला सहभागी होण्यासाठी त्याच्या देवाच्या मंदिरामध्ये जाऊन, मंडळीमध्ये जाऊन काय केलेलं, त्याची आराधना करण्याचे आम्हाला धैर्य प्राप्त झालेलं आहे. या सर्व गोष्टीबद्दल आपण देवाचे मनापासून आभार मानू, या देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि वचन 14, ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेल्या आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये पर्यटन मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आणि प्रियांनो, आणि या सत्यावरती आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावर मेला, तो आमच्यासाठी शापित झाला. आणि या सत्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना अब्रामाचा काय होतो, आशीर्वाद मिळतो. ज्याप्रमाणे देवाने अब्रामाला सांगितल्याप्रमाणे अब्रामाने काय केला, देवावरती विश्वास ठेवला आणि तो काय झाला, तो नीतिमान असा ठरला गेला. आणि म्हणूनच आम्ही देखील काय केलं पाहिजे, आमच्या प्रभूच्या वचनावरती आम्ही विश्वास ठेवून आम्हाला काय केलं, आम्ही नीतिमान ठरतो. आम्ही प्रभू येशूच्या वचनावरती जर विश्वास ठेवतो, आम्ही नीतिमान ठरतो. आणि देवाने नियमशास्त्र देण्या अगोदर 400 वर्षापूर्वी अभिवचनावरील विश्वासाने अब्रामाला नीतिमान ठरवलं होतं. आणि त्याच देवावरती आज देखील काय, आम्ही जो विश्वास ठेवतो आमच्या प्रभू येशू ख्रिस्तावर, आम्ही देखील काय होतो, नीतिमान ठरतो. म्हणून आज देवाच्या अभिवचनावरील विश्वासाने त्याच्याकडे येणारा नीतिमान ठरतो. काय होतं, प्रभू येशूकडे येणारा प्रत्येक जण काय नीतिमान ठरतो व नीतिमान राहतो. तो काय, तो नीतिमान ठरतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं आणि तो काय होतो, नीतिमान ठरतो. मग तो यहुदी, हेल्लनी व परराष्ट्रीय कोणी असो. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही तर यहुदी नव्हतो, आम्ही हेल्लनी नव्हतो, आम्ही तर कशाचा परराष्ट्रीय होतो. आणि आम्हाला परराष्ट्रीय असताना देखील काय केलं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे देवाने आम्हाला खंडून घेतलेला आहे. त्याचे स्वर्गीय राज्याचे आम्हाला त्याने घटक बनवलेला आहे, त्याचे याजकगण बनवलेला आहे, त्याने आम्हाला त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. या सर्व गोष्टीबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया.